श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आम्ही आज गेलो आहोत नाथाच्या डोंगरावरती आणि तेथील दृश्य खूप सुंदर असं आहे बघण्यासारखं. तुम्ही एकदा या स्थळावरती नक्की भेट द्या आणि बघा किती सुंदर असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे. नक्की बघू शकता तुम्ही. चला मी पुढे तुम्हाला दाखवतेच की आम्ही काय काय फिरलो आहे तिथे. बघूया आपण पुढे. शेताच्या साईडने हा जाणारा रोड होता आणि पुढे गेल्यानंतर खूपच एक गंमत झाली. तुम्ही आता पुढे बघू शकतात की नेमकं काय झालं आहे ते. नक्की बघा, अजिबात स्किप करू नका व्हिडिओ हा पूर्ण बघा. जंगल आले आता. जंगल बघ, जंगल आहे इथं. जंगल आहे. हा मी बेबी आहे तो, आता आलोच नाही मी. मी तर अजून आलेली नव्हती बाबा, मी पहिल्यांदा जाते. आज योग निघाला. बघ तिथं वाघ आहे, हत्ती आहे, ती लपून बसतात तिथं, येते कुठून पण. हो, तसा पण आहे, पण तसा दिसतो बघ. फारून पण दिसते जंगलात. आई जंगलात अंशूला डोंगरावरती जायचं होतं म्हणून त्याची खूप धडपड चाललेली. आणि बघा किती फास्ट चालत आहे तो. डोंगरावरती जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट झाली होती त्याला आणि त्याच्या पप्पांना घेऊन सोबत चालला आहे. हातही धरत नव्हता पप्पांचा. तो म्हणलेला की मी स्वतःच चालणार माझं. खूप मोठे दगड होते, वाळू होती, माती होती, तरी पण त्याला त्याचं स्वतःच चालायचं होतं. फायनली तो पोहोचला आणि त्याला वरती तिथं टोकावरती जाऊन त्याला एक पोज देऊन एक फोटो काढायचा होता. हे बघा कशी पोज देतोय. एक फोटोज काढायचा होता, त्याच्यासाठी त्याची एवढी धडपड चालू होती. अंशूला मोकळ्या वातावरणामध्ये इतकी मजा येत होती की तो अजिबातही हात पकडत नव्हता. माझाही नाही आणि त्याच्या पप्पांचाही नाही. आणि मोकळ्या हवेचा पुरेपूर तो मजा घेत होता. बघा कसा चालत आहे माझा हिरो. एकदम स्टाईलमध्ये चालत आहे. गवत खात असेल. त्या डोंगराला किती गवत आहे बघ ना. बोलू जोरात आवाज गेला पाहिजे तेवढे लांब. इथून लय लांब आहे वाघ. बरोबर जातो आवाज. या पद्धतीने आमचा नाथाचा डोंगर पूर्णपणे फिरून झाला आणि आम्हाला या निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप मजा आली, खूप मजा केली अंशूने, मी आणि त्याच्या पप्पांनी. अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर पेजला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच तुमचे प्रेम आमच्यावरती असू द्या. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.